जय रेणुका माता. आजचा आमचा दिवस खूपच खास होता, कारण आज आम्ही आलो आहोत माहूर येथे. किनवट तालुक्यापासून माहूर हे 40 किलोमीटर येतं. फार काही लांब नाही आहे, आमच्यात 1 तास लागतो माहूरला येण्यासाठी. आज आपण आई रेणुका देवीच्या दर्शनासाठी इथे आलो आहोत. घरातून निघताना मनामध्ये एक वेगळीच शांतता होती आणि जसं जसं माहूर जवळ येत होतं तशी भक्तिभाव अजूनच वाढत होत गेली. रस्त्यात येताना छानपैकी असे दुकानं लागत होते, ज्यामध्ये फुलं, नारळ वगैरे, आपण जे देवीसाठी ओटी वगैरे घेतो ते सगळं होतं. पेढे, हार, नारळ, प्रसादाची दुकाने, सगळीकडे भक्तीची गर्दी होती. आईसाठी फुले घेतलेले भाविक हे दृश्य पाहून मन खूप प्रसन्न झालं. माहूरमध्ये सध्या विकासाची काही कामं चालू आहेत, लगबग सुरू आहे. रस्त्याची कामं, सजावट आणि रोडवेचे काम इथे चालू आहे. त्यामुळे रोड साईडला तिथे पोहोचावं लागणार आहे आपल्याला. सगळीकडे सुंदर दिसत होता. आता आपण पोहोचतो माहूरगडावर, ज्यासाठी रेणुका माता जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागणार आहे. आणि जाता आता हे थोडंसं दुकानं पाहत बांगड्याचे पाहत होतो. आणि ही पायऱ्या चालत ज्यांचा कुणाचा नवस असतो पायऱ्याला, हे आपण आरती कापूर लावायचं ते हे करत होते भक्तिभावाने. थोडे चढून वर गेल्यावर आईचं मंदिर दिसतं आणि त्यासमोर आईसमोर उभं सगळं छानपैकी गर्दी पाहू शकतो तुम्ही. खूप सारी गर्दी होती भक्तांची. दर्शनासाठी हे पाहू शकतात आपल्या रेणुका मातेचा फोटो. आणि प्रवेशद्वारामध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आहे. छानपैकी असं दर्शन घ्यायचं. इथे काही शूट घेऊ दिलं नाही त्यांनी, शूट करायला, म्हणून काही घेतलं नाही. दर्शन खूप शांत आणि भक्तिपूर्ण झालं. आईच्या चरणी मनातून प्रार्थना केली. दर्शनानंतर किल्ल्यावरून हे दिसणारं दृश्य पहा. किल्ल्याचं निसर्ग, डोंगर, हिरवळ, हे दृश्य खरंच डोळ्याचं पारणं फेडणार आहे. इथे येऊन मन खूप हलकं आणि शांत झालं. जर तुम्ही कधी माहूरला आले नसाल तर रेणुका देवीचं दर्शन आणि माहूरगड नक्कीच भेट द्या. आणि जाता हे जे मुकुट होते ते आम्ही पाहत चाललो होतो. छान होते, खूप सुंदर वाटत होतं. हे जे आपण मार्गशीर्ष महिन्यातले पूजा वगैरे करतो ते त्यासाठी लागणारं देवीचं मुकुट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच भक्तिपूर्ण ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.